माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण कैरीचा ताजा तक्कू आणि मस्त चटपटीत लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। ह्यासाठी मी कैरी घेतलेली आहे। सर्वात आधी स्वच्छ धुवून कोरडं करून त्याचं असं देठ काढून घ्यायचं आहे। यानंतर ह्या पद्धतीने त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता अजून तर काही कैरीच्या आतमध्ये कोय नसते, त्यामुळे त्याच्या साईडचे जे काठ असतात ते देखील काढून घ्यायचे आहेत। तर ही कैरी आपण लोणच्यासाठी बारीक चिरून घेत आहोत। तर हे ताज्या कैरीचं ताजं चटपटीत लोणचं खायला एकदम मस्त लागतं। साधारणपणे एक 8 दिवस तर कसंही टिकतं, पण तोपर्यंत ते राहतच नाही, तो भाग निराळा। तर ह्या आकारामध्ये ह्या साईजमध्ये कैरीच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। मी साधारणपणे 2 कैरीचं लोणचं बनवून घेतेय। तर ह्याच पद्धतीने कैरी छान चिरून घ्यायची आहे। आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये आपण हे कैरीचं लोणचं आणि तक्कू बनवून घेऊ शकतो। तर 2 कैऱ्या मी ह्या चिरून घेतलेल्या आहे एका बाउलमध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत। सर्वात आधी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर आता घालायची आहे हळद। आता घालूया लाल मिरची पावडर। तर तुमच्या घरामध्ये जे लाल मिरची पावडर असेल ते घातलं तरी चालतं, किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर असेल ते घातलं तर लोणच्याला कलर खूप छान येतो। आता याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घेतलेला आहे। आणि ही आहे मोहरीची डाळ। 1 चमचा मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे। आता समजा मोहरीची डाळ नसेल तर काय करायचं, तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे। कारण प्रत्येक वेळेस मोहरीची डाळ घरामध्ये अवेलेबल असेलच असं काही आवश्यक नाही आहे। आता याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आणि एक 10 मिनिट साईडला झाकून ठेवायचं आहे। त्या 10 मिनिटांमध्ये ह्या लोणच्याला पाणी सुटायला मदत होते। आता 10 मिनिट झालेले आहेत। आपण फोडणी करून घेतोय। ह्यासाठी मी तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये मोहरी घालायची। मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची। 10-12 दाणे मेथी दाणा असतो तो घालून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर घालायचं आहे हिंग। हिंगमुळे लोणच्याला खूप छान चव येते। आता 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला अगदी छान पाणी सुटलंय। आता ही फोडणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आणि फोडणी घातल्याच्या नंतर ह्याला परत एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ताजं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, मस्त टेम्पटिंग दिसतंय ते। आता लोणचं तर बनवून झालंय। आता आपण बनवणार आहोत तसाच कैरीचा मस्त चटपटीत लागणारा तक्कू। हा तक्कू देखील खायला खूप मस्त लागतो। आता ह्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा एक कैरी स्वच्छ धुवून त्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि कैरी ह्या पद्धतीने खिसून घ्यायची आहे। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा देखील घालू शकता। कैरी कांदा दोन्ही मिक्स करून तक्कू केला तरी देखील तो खायला खूप मस्त लागतो। पण कांदा जर घातला तर तक्कू एका दिवसात लगेच संपवावा लागतो, तो स्टोअर करता येत नाही। तर ह्या पद्धतीने ही कैरी आता आपण खिसून घेतलेली आहे। तर सीझन सुरू झाला की कैरीचं लोणचं, कैरीचा तक्कू, कैरीची चटणी, कैरीचं पन्हं हे अगदी प्रत्येकाच्या घरात बनवलं जातंच, थोड्याफार वेगवेगळ्या पद्धतीने। आता कैरी छान खिसून घेतली। ह्याच्यामध्ये सर्वात आधी घालतोय आपण साखर। साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ देखील घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचंय। आता लाल मिरची पावडर घालायचे। तर मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातले, त्याच्यामुळे काय होईल, कलरचा तुम्हाला देखील अंदाज येईल। आता मोहरीची डाळ नसेल तर मोहरी थोडीशी ओबडधोबड मिक्सरला फिरवायची आणि ही मोहरीची पावडर घालायची। म्हणजे मोहरीची डाळ नसेल तरी देखील तुम्ही लोणचं आणि तक्कू बनवू शकता। तर ह्या मोहरीमुळे देखील लोणच्याला किंवा तक्कूला अगदी मस्त खमंगपणा येतो। तर मोहरीची डाळ नाही आहे म्हणून लोणचं करायचं नाही असं अजिबात करू नका। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला परत जसं लोणच्याला ठेवलं तसं एक 10 मिनिट साईडला ठेवायचं आहे। आता 10 मिनिटानंतर छान फोडणी करून घ्यायची आहे। फोडणीमध्ये आपण घालून घेतोय सेम पद्धतीने मोहरी, मेथी दाणा, हिंग। तर तेल अगदी छान कडकडीत गरम होऊ द्यायचं। जोपर्यंत तेल गरम होत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही पदार्थाला फोडणी अगदी व्यवस्थित बसत नाही। त्याच्यामुळे तेल गरम होईपर्यंत जरा धीर धरायचा।
बघा तेल गरम झालं, याच्यामध्ये मोहरी घातली आहे, मेथी दाणा घालून घेतला आहे. आता आपण घालून घेतोय चिमूटभर हिंग. हिंग अजिबात स्किप करायचं नाही. आणि ही चुरचुरीत फोडणी घालून घ्यायची आहे तक्कूवर. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे तक्कूला छान कलर यावा म्हणून. आणि ही फोडणी आता तक्कूवर घालून घ्यायची आणि याला छानपैकी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मी तर म्हणेल चमच्याच्या ऐवजी हातानेच मिक्स करा. कधी कधी काय होतं, हाताची आग होते म्हणून चमच्याचा वापर करावा लागतो. तर हा तक्कू बनून तयार आहे. बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, सर्व केलेला आहे. तक्कू आणि लोणचं दोन्ही खाण्यासाठी मस्त रेडी झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, हे तक्कू आणि लोणचं बनवायला विसरू नका. कमेंट करायला देखील विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर भेटूया अशाच उन्हाळा स्पेशल नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खूप 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 धन्यवाद.